दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्त तो कर्म करी सकळे परिकर्म बंधानाकडे जैसे न शिपे जळी जळे. पद्मपत्र. आदिनाथांपासून समर्थ सच्चिदानंद सद्गुरु गुरुबाबांपर्यंत सच्चिदानंद सद्गुरु गहिनीनाथांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून पाहता पाहता आपली श्रावणाची सेवा जशी रोज ही वाढत चालली आहे. अर्ध्याच्या जवळपास आपली ती सेवा चालत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानोबारायांच्या माध्यमातून संत महात्म्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांच्या माध्यमातून आपण जसं अनेक विषयांचं चिंतन, इंद्रियांचं चिंतन, मनाचं चिंतन, मन बुद्धी चित्त अनेक आपले अवयव इंद्रिय या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण चिंतन करायचा प्रयत्न करत आहोत. तसंच ज्ञानोबाराय म्हणून जातात की जसं पद्मपत्र म्हणजे कमळ जे आहे ते चिखलात उगवलं जातं आणि उगवल्यानंतर ते मात्र कसं असतं, ते मात्र संसार रूपी त्या पाण्यासारख्या संसार रूपीमध्ये असून सुद्धा ते मात्र तिथे ओलं होत नाही. तसंच आपण जसं इंद्रियांचं तिथे आपण चिंतन करत आहोत. इंद्रिय हे कसे असतात, कधी मात्र थकत नसतात. कालच आपण पाहिलं की मात्र इंद्रिय मनाच्या अधीन कोण आहे, ते इंद्रियांच्या अधीन कोण आहे, ते मात्र आपलं शरीर आहे. मनाच्या अधीन कोण आहे, आपले इंद्रिय आहेत. इंद्रियांच्या पलीकडे कोण आहे, आपली बुद्धी आहे. आणि बुद्धीच्या पलीकडे कोण आहे, तर ते मात्र तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो हरी तिथे आहे. म्हणून जेव्हा आपण ज्ञानी लोकांच्या बाबतीत आपण चिंतन करतो, ज्ञानी लोक हे कसे असतात, त्यांची मात्र दिनचर्या तिथे चालू असती. त्यांची मात्र सर्व कर्म आपण आपण जसे करत असतो तसेच मात्र ते सुद्धा कर्म तिथे करत असतात. जशी आपली दिनचर्या असते, जे काही आपण कार्य आपल्या रोजच्या दिवसांदिनांमध्ये करतो, ज्ञानी लोक सुद्धा तेच करत असतात, योगी लोक सुद्धा तेच करत असतात, महापुरुष पुण्यपुरुष सुद्धा तेच करत असतात. पण गंमत इथे असते, ते कुठली सुद्धा तिथे दर गोष्ट जे तिथे करत असतात त्याच्यामध्ये त्यांना मात्र तिथे चैतन्य स्वरूप तिथे दिसत असतं. साध्यातली साधी गोष्ट ते करत असतील, त्यांना मात्र त्याच्यात चैतन्य स्वरूप हे दिसत असतं. म्हणून भगवंत तो कसा आहे, तो मात्र सर्व जग व्यापक आहे. मात्र आपण जेव्हा आपल्या चर्मचक्षूंनी जेव्हा आपण त्यांना पाहतो, तर तेव्हा आपल्याला आपण जेव्हा दर गोष्ट करतो त्याच्यामध्ये आपल्याला चैतन्य स्वरूप मात्र तिथे तिथे नसतं. हे फरक आहे ज्ञानी लोक आणि आपल्या लोकांमध्ये. कारण ज्ञानी लोकांच्या अंतःकरणामध्ये काय आहे, ते मात्र विषयांपासून लांब ते तिथे गेलेत आणि विषयांना कसं करून ठेवले, त्यांनी विषयांना आपल्या वशमध्ये करून ठेवलंय, विषयांना आपल्या बंधनात तिथे टाकलंय. ते विषयांच्या बंधनात नाही आहेत. आपण जेव्हा पाहतो, आपण विषयांच्या बंधनात आहोत का विषय आपल्या बंधनात आहेत? आपण विषयाच्या बंधनात आहोत. म्हणून आपण या बाह्यांगाने काय करतो, विषयांपासून मुक्त व्हायला काय करतो, आपण सर्वात आधी काय करतो, आपल्या आई वडिलांचे तिथं मात्र दर्शन घेतो. कारण मात्र ती तिथे शक्ती जी आहे आपल्याला आई वडिलांपासून मिळणाऱ्या विषयांपासून मुक्त होण्यासाठी काय करतो, आपण दान धर्म करतो. विषयांपासून मुक्त होण्यासाठी काय करतो, आपण बाह्यांगाच्या बाबतीत विचार करतोय बरं का.
बाह्य अंगाच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतोय, विषयांपासून मुक्त व्हायला आपण काय करतो? आपण हरिनाम घेतो. विषयापासून मुक्त व्हायला काय करतो? आपण मंदिरात येऊन त्या भगवंताच्या समोर, त्या गुरूंच्या समोर तिथे नतमस्तक होतो. नतमस्तक तुम्ही जर म्हणलात तर कोणी म्हणेल महाराज आपण जेव्हा दर्शन घेतो, दर्शन देतो नाही बरं का, दर्शन घेतो तेव्हा आपण मस्तकच का भगवंतासमोर झुकवतो? मस्तकच का त्यांना समर्पण करतो? आपण आपले चरण कोणाला कशाला समर्पण करत नाहीत? काही जण म्हणतात की मात्र आमचं जे मस्तक आहे तुमच्या चरणावरी आहे, संत लोक म्हणतात. आणि काही लोक म्हणतात तुमचं जे चरण आहे मात्र ते आमच्या मस्तकावरी आहे. पण काही लोक असे म्हणतात की आमचे चरण जे आहेत ते तुमच्या मस्तकावरी आहेत. बघा, कोणाचे चरण कोणाच्या मस्तकावरी आहेत. आपण मस्तकाच्या बाबतीत तिथं पाहतोय, मस्तकच काय इथे आपण समर्पण करतो, आपण हात तिथे का समर्पण करत नाही? तिथे दुसरं कुठलं आपले चरण का दुसरीकडे समर्पण करत नाही? कारण सर्वात तिथे महत्वाचा भाग काय आहे तर ते मात्र तिथे मस्तक आहे. मस्तक का तिथे सर्वात महत्वाचा भाग आहे? कारण या मस्तकामध्ये तिथे काय संचारते? मात्र ती बुद्धी तिथे संचारत असते. आणि जेव्हा बुद्धी आपली नीट असते तेव्हा मात्र जेव्हा हा वरचा मजला म्हणतात आपल्याकडे, यांचा वरचा मजला मोकळा आहे, रिकामा आहे असं म्हणतात. म्हणून वरच्या मजल्यामध्ये जेव्हा काही तिथे चांगली तिथे बुद्धी जर वावरत असेल तर मात्र खालचे सगळे मजले तिथे व्यवस्थित चालतात. वरचा मजला जर गडबड आहे, सर्व काही मजले तिथे मात्र गडबड आहेत. म्हणून चर्मचक्षूंमध्ये जेव्हा आपण पाहतो, आपण सामान्य आपण चक्षूंमधून जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र आपल्याला सर्व ठिकाणी तिथे आपल्याला चैतन्य स्वरूप दिसत नसतं. म्हणून पुण्यपुरुषांना, सत्पुरुषांना दर एका क्षणामध्ये, दर एका कार्यामध्ये तिथं चैतन्य स्वरूप तिथे दिसत असतं. म्हणून जेव्हा चर्मचक्षू किंवा साधारण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जर आपण असं विचार केलं की आपण स्वप्नात आहोत, कालच आपण चित्ताच्या बाबतीत तिथे थोडक्यात पाहिलं, स्वप्नात आपण अमृत प्राशन केलं, हे असंच तिथं त्याची मात्र तुलना अशी आहे की मात्र बसल्या ठिकाणी स्थूल तिथे आपल्या बुद्धीने आपल्याला ते परमज्ञान, तो सत्यज्ञान तिथे आपल्याला तिथे प्राप्त होणार आहे अशी ती मात्र गोष्ट. म्हणून स्थूल बुद्धीने तिथं मात्र आपलं काही तिथे होणार नाहीये. आपल्याला काय करावं लागेल? आपलं चित्त जे आहे ते तिथे जागृत तिथे करावं लागेल. केवळ जागृत, फक्त जागृत करायचं नाहीये, जागृत करून त्याला कुठल्या मार्गामध्ये, कोणाच्या चरणामध्ये तिथे अर्पण करायचंय ते आपल्याला पाहायचंय. म्हणून सामान्य रीत्यांनी जेव्हा एखादा सर्पाचा खेळ दाखवणारी एखादी व्यक्ती आहे तो तिथे काय करत असतो, तो मात्र त्याचा खेळ जे आहे तो आधी तिथे झाकतो उघडतो आणि मग मात्र तो तिथे खेळ दाखवत असतो. पण तो भगवान परमात्मा कसा आहे, तो पांडुरंग कसा आहे, आपल्या जवळच आहे. म्हणून तो काय करतो, स्वतःलाच तिथे झाकून घेतो, स्वतःलाच स्वतःपासून तिथे चोरून घेतो. म्हणजे काय करतो, आपण काय म्हणतो, आत्मा आणि परमात्मा, रंगी रंगला श्रीरंग. आता इथे कोण रंगलं, कोणाच्या रंगात तिथे रंगलंय? म्हणून भगवान परमात्म्याच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो तो पांडुरंग काय करतो, आपल्या जवळच आहे, स्थूल बुद्धीने आपण त्याला तिथे पाहू शकत नाहीत. म्हणून तो काय करतो, आपल्या जवळच असून आपल्यापासूनच स्वतःला चोरून घेतो. आपल्यामध्ये जो विठ्ठल आहे ते मात्र स्वतःच तो स्वतःला बांधून घेतो. सर्पाचा खेळ दाखवणारा काय करतो, तो मात्र उघडझाक सर्व जगासमोर ते खेळ उघडझाक करत असतो. पण भगवान काय करतो, स्वतःलाच स्वतः चोरून घेतो आणि संपूर्ण ब्रह्मांडाला मात्र तो तिथे त्याचा खेळ तिथे दाखवत असतो. स्वतःच मुक्त होतो आणि स्वतःच तिथे सर्वांशी खेळ तिथे करत असतो. म्हणून जेव्हा आपण पाहतो ते मात्र खेळ कसा चालू असतो, ते मात्र संशयाचा खेळ असतो.
तो खेळ कसा असतो, तो मात्र एक भास जेव्हा होतो, भासेचा खेळ तिथे असतो. साधारण तिथे उदाहरण आहे, अंधारामध्ये सर्प आहे का दोरी आपल्याला कळत नसतं, ज्ञान आहे का अज्ञान आहे त्याच्या आपल्याला दृष्टिकोनातून आपल्याला त्याकडे पाहावं लागतं. म्हणून हे सर्व कोण तिथे चालवत असतं, तर मात्र त्याची आदिशक्ती, त्याची मायावी शक्ती जी आहे ते तिथे हे चालवत असती. ती कशी आहे, ती मात्र अनंत आहे. ती कशी आहे, ती अनंत आहे. जो जेव्हापासून या सृष्टीचं जिथे उत्पन्न झालं त्याच्या आधीपासून ती आहे, म्हणून आपण तिला अनंत म्हणतो. पण इथे अशी आपल्याला चिंतन करायची आपल्याला परत गोष्ट कशी आहे, आपण कमलाच्या बाबतीत पाण्यापासून लिप्त कसं तो आहे, कमलाचं पान पाण्यापासून लिप्त कसं आहे तो आपण पाहतो. पण इथे आदिमाय शक्तीच्या बाबतीत जो आपण पाहतो, ती आदिमाय शक्ती कशी आहे, ती अनंत आहे. पण आपण तिला मात्र सतचित आपण तिला म्हणू शकत नाही. कमळाचं पान कसं आहे, मात्र तिथेच आहे पण ओलं नाहीये. माया कशी आहे, इथेच आहे पण मात्र ती सतचित नाहीये. तिला आपण सच्चिदानंद तिथे म्हणू शकत नाही. असे त्या मायेचा खेळ. म्हणून आपण चित्ताच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो, अनेक आपल्याला पुण्यपुरुष आपल्याला पाहायला मिळतात, अनेक संत तिथे पाहायला मिळतात. रामदास स्वामीच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो, अनेक शिष्य त्यांच्याकडून होऊन गेले, पण त्यांच्या जवळ एक मात्र विशेष असा शिष्य होऊन गेला, तो मात्र तिथे कल्याण स्वामी नावाचा तिथे शिष्य होऊन गेला. साधारण व्यक्ती होती, पण त्याची मात्र केवळ सेवा भावामुळे मात्र तो रामदास स्वामींच्या तिथे जवळ झाला. गंमत एक दिवशी अशी झाली, प्रभू श्री रामचंद्रांची तिथे पालखी जात होती. पालखी जात असताना, तिथे गावामधून पालखी जात असताना एक फांदी मात्र मोठीच्या मोठी फांदी ती मात्र त्या पालखीच्या आड तिथे आली. आणि ती जी फांदी होती ते त्या विहिरीमध्ये, मोठ्याच्या मोठ्या विहिरीमध्ये ते तिथे जाऊन संपत होती. आता त्या फांदीला काढणार कोण म्हणून अनेक लोक एकमेकांकडे बघू लागले. पण मात्र ते जे कल्याण स्वामी आहेत ते पुढे आले, त्या फांदीवर चढले आणि कुलाडी घेऊन ती फांदी तिथे कापली आणि फांदीसह ते मात्र त्या विहिरी, मोठ्याच्या मोठ्या विहिरीमध्ये पडले. प्रभू श्रीरामचंद्रांची यात्रा ती मात्र पुढे तिथे निघाली. कोणालाच मात्र बघा, अनेक वेळा असं होतं, जो आपल्याला आपल्या कठीण परिस्थितीमध्ये, आपल्या परीक्षेमध्ये जो आपल्याला तिथे आपल्याला जो मदत करतो, नंतर किंबहुना कदाचित असं होतं की नंतर आपल्याला त्याची तिथं आठवण राहत नाही. म्हणून कल्याण स्वामीकडून आपल्याला इथं काय पाहायचंय की मात्र जरी आपण कोणाला मदत केली, जरी आपण कोणाला दान धर्म केलं, जुने लोक असे म्हणतात, दान धर्म केल्यानंतर उजव्या कानाचं डाव्या कानाला सुद्धा तिथे मात्र कळू देऊ नये लागतं. एवढी मात्र गुप्त, एवढी मात्र ती आत तिथे ती आपली गोष्ट ठेवायला लागती. कारण हे जे भगवंताचं जे भजन आहे, हे जे परमार्थ आहे, जेवढं आपण लिप्त राहून करू, केवळ मात्र आपण जेव्हा एका खोलीत येतो, आपण खोलीत एकटे जेव्हा असतो तेव्हा आपल्या सोबत कोण असतं का, कोण नसतं. तसंच मात्र आयुष्याचं आहे. हे मात्र आयुष्यामध्ये खोलीमध्ये आपल्याला अनेक तिथे वस्तू तिथे दिसत असतात, पण मात्र केवळ आपण असतो. आपल्याला असं वाटतं, आपल्या अज्ञानाला असं वाटतं की आपण एकटे आहोत, पण असं नाही. आपल्या सोबतीला आपले आईवडील, आपलं परिवार आहेच, ते कुठे जाणारच नाही आहे. ते तर जन्मोन जन्मीचे नाते, जन्मोन जन्मीचा जो हिशोब आहे ते आपण तिथे चुकता करायला ते आपल्या सोबत आलेले असतात. पण जेव्हा आपण खोलीत असतो, अनेक वस्तू आपल्याला दिसत असतात, आपल्याला असं वाटतं दरवाजा आपण लावून घेतलाय की आपण एकटे आहो, पण तसं नाहीये. आपल्यासोबत तो मात्र भगवान परमात्मा, तो आपल्या सोबत आपल्या अंतःकरणातच आहे. म्हणून कालच आपण जसं पाहिलं, ज्याच्या चित्तामध्ये काय आहे तसंच त्याचं देह होणार आहे. तसंच सरळ आपल्याला कधीही ज्ञानोबाराच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून सरळ विचार करायचा आहे. कारण कसं भगवंताने आपल्याला कसं बनवलंय, हे सरळच बनवलंय. आपल्याला वाकडं तिकडं तिथे बनवलं नाहीये. आपल्याला बुद्धी आणि अनेक 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 असे गोष्टी दिलेत, जे आपण सहजपणे भगवान परमात्माकडे पोहोचू शकतो.
आपण दरवाजा लावलाय तिथे खोलीचा, आणि आपल्या अंतर्मनामध्ये तो श्रीकृष्ण जो आहे तो आपल्या जवळच आहे, त्याला काही नकोय, त्याला मात्र केवळ प्रेम पाहिजे. प्रेम, भक्तीचं दुसरं नाव काय आहे? म्हणून प्रेम आहे. म्हणून आपलं चित्त जे आहे ते आपल्याला भगवंताच्या चरणी लावायचंय. तसंच मात्र केवळ चरणी लावायचं नाही, परत आपल्याला संसारात सुद्धा राहायचंय आणि संसारात राहून तिथे भजन करायचंय. म्हणून महाराज सांगतात